नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय हजारीज न्यूटन क्लासेस. यामध्ये आपण 12th सायन्सचा जो फिजिक्स फर्स्ट सब्जेक्ट आहे त्यातला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या चॅप्टरचा हा 4th पार्ट. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण हे ऑनलाईन सेशन्स स्टार्ट केलेत. तर आज बघतोय आपण 12th सायन्समधील फिजिक्स फर्स्टमधील मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा जो चॅप्टर आहे त्याचा नेक्स्ट पार्ट. बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये मागचा जो व्हिडिओ होता याच्या आधीचा पार्ट 3चा त्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा कन्सेप्ट बघितला होता. तो परत एकदा रिवाइज करू. अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या कन्सेप्टच्या आधी बघा, हा एक समजून घ्या की व्हेन लिक्विड सरफेस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस, जेव्हा एखादा लिक्विड सरफेस सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळी तो मिनिस्कस फॉर्म करतो. जो मिनिस्कस आयदर कॉन्व्हेक्स और कॉन्केव असतो. मग हा जो मिनिस्कस फॉर्म तो जो करतो कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव, तो कसा फॉर्म होतो ते बघू आपण. बघा, आपण एक टँक कन्स्ट्रक्ट केला आणि त्यात एक लिक्विड घेतलं. सेम दुसरा टँक आणि त्यात दुसरं लिक्विड घेतलं. फक्त दोन्ही लिक्विड वेगवेगळे आहेत, दोन्ही फ्लुइड वेगवेगळे, आणि दोघांमध्ये इन्व्हर्टेड अशा ग्लास ट्यूब ठेवल्या आपण. मग आता पहिली जी पेयर आहे ती मर्क्युरी ग्लास, म्हणजे इथलं सॉलिड, पहिले जी डायग्राम दिसते त्यातलं सॉलिड ग्लास आणि लिक्विड जे आहे ते मर्क्युरी आहे असं कन्सिडर केलं. आणि सेकंड जी पेयर ती केरोसिन ग्लास घेतली आपण. तिथलं जे लिक्विड आहे ते केरोसिन आहे, मीडियम ग्लास आहे. मग आता याच्यात होतं काय की हे जे मर्क्युरी किंवा केरोसिनमध्ये जे आपण इन्व्हर्टेड ग्लास ट्यूब ठेवल्यात त्यांच्यामध्ये ना जो लिक्विड सरफेस असतो त्याचा शेप आपल्याला एकतर कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव दिसतो. बघा, पहिल्या ह्याच्यात मर्क्युरीमध्ये जो शेप दिसतोय तो कॉन्व्हेक्स आणि केरोसिनमध्ये जो दिसतोय तो कॉन्केव. आता हे जे आहेत कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव शेप तयार झालेले, याला म्हणतो आपण त्या लिक्विडचा मिनिस्कस. बघा, परत एकदा अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या कन्सेप्टकडे जायच्या आधी, ज्यावेळी एखादा लिक्विड सरफेस एखाद्या सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळी तो मिनिस्कस फॉर्म करतो. आणि हे जे मिनिस्कस असतात कॉन्केव होतात किंवा कॉन्व्हेक्स होतात किंवा कधी कधी प्लेन मिनिस्कस असतो. मग हे डिपेंड कशावरती असतं, तर जी काही तुम्ही सॉलिड लिक्विड पेअर घेताय, म्हणजे आता मर्क्युरी ग्लास पेअरमध्ये कॉन्व्हेक्सच मिनिस्कस तयार होणार आणि केरोसिन ग्लास पेअरमध्ये कॉन्केवच मिनिस्कस तयार होणार. त्यानंतर नेक्स्ट आता अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन. बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या डेफिनेशन बघण्याआधी आपण मागचे एक्झाम्पल पुढे कन्सिडर करू. मर्क्युरी ग्लासचं एक्झाम्पल आणि केरोसिन ग्लासचं, त्यांच्यातले जे कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव मिनिस्कस आहेत ते कन्सिडर केले आपण. आता डेफिनेशन बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्टची. अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड विदिन द लिक्विड. मग आता आपण इथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट घेऊ. सॉलिड आणि लिक्विडच्या पेअर ज्या झाल्यात, बघा हे दोन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट घेतले आपण मर्क्युरी ग्लाससाठी आणि केरोसिन ग्लाससाठी. जे आता पॉईंट आलेत बघा, हे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट झाले. या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला काय करायचं आपल्याला, जे लिक्विड सरफेस आहेत त्या लिक्विड सरफेसला टँजंट ड्रॉ करायच्या. बघा, लिक्विड सरफेसला आपण ह्या टँजंट ड्रॉ केल्या. टँजंट एका पॉईंटमधून पास होतात. आणि मग आता ह्या टँजंट आणि सॉलिडचा जो सरफेस आहे यांच्यामधला अँगल घ्यायचा आहे. फक्त कसा घ्यायचा आहे तो, विदिन द लिक्विड, म्हणजे लिक्विड ज्या बाजूला आहे त्या बाजूला आपण तो अँगल घेणार. बघा, दोन्ही साईडला जो थिटा दाखवला आहे हा थिटा जो आहे तो काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग आता डायग्राम बघून डेफिनेशन रीड करून बघा. अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड विदिन द लिक्विड. ही झाली आपली अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन. त्यानंतर आता हे जे मिनिस्कस आहेत कॉन्केव किंवा कॉन्व्हेक्स, आता यांच्या रिलेटेड थोडंसं बघू की हे का तयार होतं. मग आता कॉन्केव मिनिस्कस, ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बघा, त्यामध्ये आपण एक सॉलिड ग्लास कन्सिडर केलं आहे आणि जे लिक्विड आहे ते केरोसिन घेतलं आहे. बघा, मागे पण आपण काय केलं होतं, मागे सुद्धा केरोसिन आणि ग्लासमध्ये तो कॉन्केव मिनिस्कस आला होता. तेच एक्झाम्पल इथं घेतो आपण. मग आता लिक्विड घेतलं केरोसिन आणि सॉलिड घेतलं ग्लास. आता यामध्ये फर्स्ट पॉईंट, कन्सिडर अ मोलिक्यूल सच ॲज ए ऑन द सरफेस ऑफ लिक्विड नियर द वॉल ऑफ कंटेनर. म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याला नाव देणार आपण ए. मग हा घेतला आपण पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याला नाव दिलं आपण ए. बघा, लिक्विड केरोसिन घेतलंय, सॉलिड ग्लास आणि त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ए घेतला आपण. मग हा जो ए पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, जो मोलिक्युल आहे ए, तो ए काय आहे, लिक्विडचा मोलिक्युल आहे, म्हणजे केरोसिन मोलिक्युल आहे हे लक्षात ठेवा. आणि या एच्या अराउंड आता त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ करून घेऊ आपण. हा ए मोलिक्युलचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स झाला. ए हा लिक्विड मोलिक्युल आहे हे परत सांगतोय मी. मग ए हा जर लिक्विड मोलिक्युल असेल तर काय होणार बघा, त्या ए वरती अडेझिव्ह फोर्स ॲक्ट होणार सॉलिडमुळे. अडेझिव्ह आणि कोहेझिव्ह शिकलोय आपण. अडेझिव्ह काय असतं, तर डिफरंट मोलिक्युल्समध्ये असलेला अट्रॅक्शन फोर्स, आणि कोहेझिव्ह काय असतं तर सेम मोलिक्युलमध्ये. आता बघा, ए मोलिक्युलवरती सॉलिडमुळं अडेझिव्ह फोर्स ॲक्ट होणार आणि तो आपण दाखवणार ए पी बारने. बघा, हा ए पी बार.
आणि त्यानंतर AC बार जो दाखवला आहे तो काय आहे, तर कोहेजिव्ह फोर्स ड्यू टू लिक्विड. मग आता सेकंड पॉईंट बघा, अडेझिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन मोलिक्युल AP बार ड्यू टू सॉलिडमुळे ॲक्ट झालेला इज ग्रेटर दॅन कोहेजिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन मोलिक्युल AC बार ड्यू टू लिक्विड. म्हणजे इथं असं म्हणायचं आहे, अडेझिव्ह फोर्स हा कोहेजिव्ह फोर्सपेक्षा जास्त झालाय ॲप्लाय या केसमध्ये. सॉलिड लिक्विड जे घेतले आपण ग्लास आणि केरोसिन, या केसमध्ये अडेझिव्ह फोर्स हा जास्त आहे कोहेजिव्ह फोर्सपेक्षा. मग त्यामुळं काय होतं, जो ए मोलिक्युल आहे तो ए मोलिक्युल किंवा त्यांचा जो रिझल्टंट आहे आता ह्या दोघांचा अडेझिव्ह आणि कोहेजिव्हचा, तो रिझल्टंट सॉलिडमध्ये येतो. देअरफॉर नेट फोर्स AR बार डायरेक्टेड इनसाइड द सॉलिड. बघा हा AR बार कुठं आलाय, सॉलिडमध्ये. मग हा AR बार सॉलिडमध्ये आलाय. आता याच्यात हा पॉईंट एक नीट समजून घ्या. बघा ते डायग्राम, AR बार आपला सॉलिडमध्ये आलाय. फॉर इक्विलिब्रियम और स्टॅबिलिटी ऑफ लिक्विड सरफेस द नेट फोर्स ॲक्टिंग ऑन मोलिक्युल ए मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ॲट ऑल पॉईंट्स. बघा आपल्याला इक्विलिब्रियम किंवा स्टॅबिलिटीसाठी हा जो लिक्विड सरफेस आहे हा स्टेबल राहायला पाहिजे. मग त्यासाठी जो टँजंट आपण ड्रॉ करणार तो कसा असतो, किंवा जे मोलिक्युल आहेत सरफेसवरचे, ए मोलिक्युल समजा आपण कन्सिडर केला तर AR जो रिझल्टंट आहे तो बरोबर परपेंडिक्युलर असतो. आणि डायग्राममध्ये दिसतोय पण AR हा सरफेसला परपेंडिक्युलर दिसतोय लिक्विड सरफेसला. मग बरोबर त्याला परपेंडिक्युलर आपण टँजंट ड्रॉ करणार. आता बघा नेक्स्ट पॉईंट, फॉर द रिझल्टंट फोर्स AR बार टू बी नॉर्मल टू द टँजंट. आणि आता जे टँजंट आपण ड्रॉ करणार सरफेसला त्याला हा AR बार नॉर्मल असणार. हा रेड जो दिसतोय आपल्याला, रेड हायलाईट केलेलं जे दिसतंय, द लिक्विड नियर द वॉल शुड पाईल अप अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री. धिस मेक्स मिनिस्कस कॉन्केव. बघा AR बार हा सॉलिडमध्ये असल्यामुळं लिक्विडचे मोलिक्युल असे पाईल अप होतात अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री, म्हणजे वरती येतात ते, आणि त्यामुळं मिनिस्कस कसा तयार होतो, कॉन्केव. हा रेड हायलाईट केलेला पार्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट स्टेटमेंट. मग आता मिनिस्कस कॉन्केव तयार झाला आणि मग काय होतंय, सो दॅट टँजंट AT इज परपेंडिक्युलर टू AR. टँजंट बघा हा AT टँजंट आपण ड्रॉ केला आणि तो AR ला कसा आहे, परपेंडिक्युलर. आणि मग आता बस सरफेसचा टँजंट भेटला आपल्याला लिक्विड सरफेसचा. सॉलिड सरफेस हा उभा जो दिसतोय तो, या दोघांच्या मधला अँगल जो असणार हा त्याला म्हणणार आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि कसा आलाय तो, बिलो 90 डिग्री दिसतोय ना आपल्याला, कमी दिसतोय तो थिटा, बिलो 90 डिग्री दिसतोय. याचा अर्थ कसा आहे तो, ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि मग असे जे लिक्विड असतात ते काय करतात, सॉलिडला वेट्स करतात. म्हणजे कसं, सच ए लिक्विड वेट्स द सॉलिड सरफेस. हे लिक्विड सॉलिड सरफेसला ओलं करतात. इथं ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आलाय, कॉन्केव. आणि पेअर कोणती घेतली आपण, ग्लास केरोसिन. हे पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे. बस ह्याच कम्पॅरिझनमध्ये आता आपण बघणार कॉन्व्हेक्स मिनिस्कस. बघा कॉन्व्हेक्स मिनिस्कस आणि ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. यातला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो असणार तो ऑप्ट्यूस असणार, म्हणजे अबो 90 डिग्री असणार. मागचा कसा होता, कॉन्क्यू मिनिस्कस होता आणि ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होता, म्हणजे बिलो 90 डिग्री होता. बघा आता परत एकदा सॉलिड लिक्विड पेअर घेतली, फक्त आता सॉलिड ग्लास आणि लिक्विड कोणतं घेतलंय, मर्क्युरी घेतलाय. बघा शेप बदललाय, जो आपला सरफेस आहे फ्री सरफेस त्याचा शेप चेंज झालाय. आणि इथला जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो परत एकदा ए घेणार आपण. बघा कन्सिडर मोलिक्युल सच ॲज ए ऑन द सरफेस ऑफ लिक्विड नियर द वॉल ऑफ कंटेनर. सेम मागचं स्टेटमेंट. हा आपण पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट घेतला, त्याला नाव ए दिलं आणि त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स पण ड्रॉ करून घेतला. मग आता ह्या ए वरती सुद्धा एक अडेझिव्ह फोर्स असणार, दुसरा कोहेजिव्ह फोर्स असणार. ए हा मोलिक्युल लिक्विडचा आहे, मर्क्युरीचा आहे. मग ए वरती अडेझिव्ह कुणामुळे असणार, सॉलिडमुळं, आणि कोहेजिव्ह कुणामुळे असणार, लिक्विडमुळं. मग बघा सेकंड पॉईंट, अडेझिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन मोलिक्युल AP बार ड्यू टू सॉलिड इज स्मॉलर दॅन. आता अडेझिव्ह कमी, अडेझिव्ह फोर्स इज स्मॉलर दॅन कोहेजिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन मोलिक्युल AC बार ड्यू टू लिक्विड. मग बघा AP बार हा AC बार पेक्षा कमी आहे. अडेझिव्ह फोर्स इथं कमी असतो, मागच्या केसमध्ये अडेझिव्ह फोर्स जास्त होता कोहेजिव्ह फोर्सपेक्षा, इथं अडेझिव्ह फोर्स कमी आहे कोहेजिव्ह फोर्सपेक्षा. मग आता याचा रिझल्टंट कुठे येणार, मगाचा रिझल्टंट गेला होता कॉन्केवचा, रिझल्टंट गेला होता सॉलिडमध्ये, याचा रिझल्टंट येणार लिक्विडमध्ये. आणि मग बघा देअरफॉर नेट फोर्स AR बार डायरेक्टेड इनसाइड द लिक्विड. आणि जो AR बार दिसतोय तो कुठं आला, डायरेक्टेड इनसाइड द लिक्विड. आता हा AR बार जो आहे तो परत एकदा कसा पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. मग बघा ते डायग्राम, AR बार फॉर इक्विलिब्रियम और स्टेबिलिटी ऑफ लिक्विड सरफेस द नेट फोर्स ॲक्टिंग ऑन मोलिक्युल ए मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ॲट ऑल पॉईंट्स. बघा जो पूर्ण सरफेस आहे लिक्विड सरफेस त्या प्रत्येक पॉईंटला हा AR बार कसा पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. आणि मग यालाच आपण काय करतो, आता इथं बघा आता काय होतं, हे मोलिक्युल खाली काय येतात त्याच्या रिलेटेड स्टेटमेंट. द लिक्विड नियर द वॉल शुड क्रिप इनसाइड अगेन्स्ट सॉलिड बाउंड्री. इथं काय होतात की अडेझिव्ह फोर्स कमी आणि कोहेजिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे काय होतात, ते लिक्विड मोलिक्युल असे खाली उतरतात अगेन्स्ट सॉलिड बाउंड्री. आणि यामुळे काय होतं, मिनिस्कस कॉन्केव तयार होतो. आणि मग आता परत एकदा आपण काय करणार,
ए आर बारला परपेंडिक्युलर टँजंट एटी काढणार आणि ही जी टँजंट एटी आणि सॉलिड सरफेस जो व्हर्टिकल दिसतोय यांच्यामधला अँगल आपण मेजर करणार. मग तो अँगल किती येणार? थिटा. त्यालाच म्हणणार आपण ॲक्यूट अँगल ऑफ ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अबो 90 डिग्री ना. बघा विदिन द लिक्विड मोजायचं म्हणून खालच्या साईडने मोजलाय आपण, लिक्विडच्या आतमधून मोजायचा आहे. मग हा झाला थिटा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि असे जे लिक्विड असतात हे डज नॉट वेट्स द सॉलिड, हे सॉलिडला ओलं करत नाहीत. लिक्विड डज नॉट वेट्स द सॉलिड सरफेस. हा झाला आपला ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. व्हिडिओ कमीत कमी 2 वेळा बघायचा आहे, 3 वेळा बघा, 4 वेळा बघा, शक्य होईल तेवढ्या वेळा व्हिडिओ बघून पॉईंट्स क्लिअर करून घेत चला. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा यातलं आता झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बघा आपण बघितलं ॲक्यूट बिलो 90 डिग्री अबो 90 डिग्री. आता झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी असतो ते बघायचं. यातली पेअर लक्षात ठेवायची. पहिली पेअर होती आपली ग्लास केरोसिन, दुसरी ग्लास मर्क्युरी, आणि आता थर्ड पेअर आहे क्लीन ग्लास हायली प्युअर वॉटर. बघा इथली जी पेअर आहे ती आता क्लीन ग्लास आणि हायली प्युअर वॉटर अशी आपण घेतली. नेक्स्ट पेअर परत एकदा एक मोलिक्यूल आपण कन्सिडर करणार. हा मोलिक्यूल काय असणार? हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आणि लिक्विड मोलिक्यूल असणार, म्हणजे हायली प्युअर वॉटरचा मोलिक्यूल. त्याला नाव आपण ए देणार आणि याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आपण ड्रॉ करणार. ठीक आहे बघा सॉलिड, क्लीन ग्लास, लिक्विड, हायली प्युअर वॉटर आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे त्याचा आपण स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केला. नेक्स्ट in this case the liquid molecules near the contact region are so less in number that the cohesive force is negligible. बघा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टचा जो रिजन आहे त्या रिजनच्या जवळपास लिक्विड मोलिक्यूल खूप कमी असतात, लेस इन नंबर असतात, त्यामुळे इथला कोहेसिव्ह फोर्स निग्लिजिबल असतो, म्हणजे ए सी बार 0 असतो. या डायग्राममध्ये या केसमध्ये आपण ए सी बार दाखवणारच नाही. राहिला कोणता? फक्त राहिला अडेझिव्ह फोर्स. हा ए सी बार म्हणजे कोहेसिव्ह फोर्स, राहिला अडेझिव्ह फोर्स, तो आपल्याला दाखवता येईल. मग नेट अडेझिव्ह फोर्स इट सेल्फ इज अ रिझल्टंट फोर्स. मग एडेझिव्ह फोर्स जो राहिला तोच रिझल्टंट असणार, म्हणजे ए पी बार इक्वल टू ए आर बार. हा असं दाखवता येईल. ए पी आणि ए आर एकाच लाईनवरती दाखवता येईल आपल्याला. आणि मग आता परत एकदा याला परपेंडिक्युलर काय ड्रॉ करतो आपण? टँजंट. देअरफॉर द टँजंट एटी इज अलॉंग द वॉल विदिन द लिक्विड अँड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. बघा इथं आपण काय केला? याला टँजंट ड्रॉ केला आणि ह्या टँजंट आणि जो व्हर्टिकल सॉलिड सरफेस दिसतो यांच्यामधला अँगल किती झाला? आता डायरेक्ट ऑलमोस्ट 0 झाला. एकदम 0 नाही पण ऑलमोस्ट 0, म्हणून त्याला आपण सरळ सरळ थिटा इक्वल टू 0 असं कन्सिडर करतो. इथला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आला तो 0 आला. आणि असे जे लिक्विड असतात हे सॉलिडला कम्प्लिटली वेट करतात, कम्प्लिटली ओलं करतात. सच अ लिक्विड कम्प्लिटली वेट्स द सॉलिड. नेक्स्ट केस आहे यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. बघा आता यामध्ये ना एक फर्स्ट स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. कन्सिडर हायपोथेटिकल लिक्विड हॅव्हिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री विथ गिव्हन सॉलिड कंटेनर. हायपोथेटिकलचा मिनिंग होतो प्युअरली इमॅजिनरी. आत्तापर्यंत असं लिक्विड अवेलेबल नाही की ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री येईल. मग आपण इथं एक इमॅजिनरी लिक्विड कन्सिडर करतोय की ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री असणार विथ सॉलिड कंटेनर. हा सॉलिड घेतला आहे, नाव पण नाही द्यायचं आपल्याला त्याला, फक्त सॉलिड आहे. हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, त्या साईडला समजा इमॅजिनरी लिक्विड आहे. मग हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याला नाव दिलं ए. त्यानंतर त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आपण ड्रॉ करून घेतला. नेक्स्ट ए पी हा अडिझिव्ह फोर्स असणार ड्यू टू सॉलिड. त्यानंतर आता इथं ए सी बार कसा दाखवायचा आहे बघा, जो कोहेसिव्ह फोर्स. इन दिस केस द नेट कोहेसिव्ह फोर्स ए सी बार इज एक्झॅक्टली 45 डिग्री with either of the surfaces and the resultant force AR is exactly vertical. AC आणि AR हा रिझल्टंट आणि AC काय? कोहेसिव्ह. मग कोहेसिव्ह फोर्स कसा दाखवायचा आहे? 45 डिग्री दाखवायचा आहे, आयदर व्हर्टिकल ऑर हॉरिझॉन्टल सरफेस. मग तो असा दाखवता येईल आपल्याला बरोबर 45 डिग्रीवर. आणि राहिलेला रिझल्टंट कसा दाखवायचा आहे? एक्झॅक्टली व्हर्टिकल दाखवायचा आहे, असा व्हर्टिकल AR बार. मग बघा आता इथला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बरोबर 90 डिग्री झाला, कारण AR बारला जर परपेंडिक्युलर ती एक लाईन दिसते बघा, फ्रंट लाईन, ती झाली समजा टँजंट, आणि दोघांच्या मधला अँगल किती दिसतोय आपल्याला? 90 डिग्री. मग बघा नेक्स्ट पॉईंट आता याच्यामध्ये ही केस ऑकर होण्यासाठी काय असावं लागतं? बघा ही कंडिशन इथं प्रूव्ह होणं इम्पॉर्टंट आहे. ए पी बार इज इक्वल टू AC अपॉन √2. ही कंडिशन लक्षात ठेवायची. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री येण्यासाठी कंडिशन काय? ए पी बार इक्वल टू AC अपॉन √2. आता हे कसं आलं त्यासाठी ही डायग्राम बघा. काय केला आहे? तो ए पी आहे तसाच कन्सिडर केला. त्यानंतर तो जो आपला बघा ए सी घेतला आहे, ए पी घेतला आहे, हे दोन इथं डायग्राममध्ये ॲडजस्ट केलेत. आणि आपला 45 डिग्रीचा जो थेरम आहे, 45 डिग्री 90 डिग्रीचा थेरम, काय थेरम असतो तो? हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असतात परपेंडिक्युलर साईड. मग ए पी ही परपेंडिक्युलर साईड झाली. ए पी इज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. ए सी हा हायपोटेनस झाला. मग ए पी बार इज इक्वल टू AC अपॉन √2 हे आपण लिहिलं त्या
45 डिग्री 90 डिग्रीच्या प्रॉपर्टीने किंवा थेरमने. हे झालं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. त्यानंतर याच्यात दोन कंडिशन्स असतात बघा, त्यांना म्हणतो आपण कंडिशन्स फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्कॅव्हिटी. आत्ताचा जो पॉईंट होता हा लास्टचा ए बार इक्वल टू AC अपॉन √2 असं जर असलं तर काय येतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. पण जर तो लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन असला तर मग ह्या दोन कंडिशन्स तयार होतात, कंडिशन्स फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्कॅव्हिटी. मग त्यातली पहिली कंडिशन कॉन्व्हेक्सिटीची. कॉन्व्हेक्सिटीमध्ये लक्षात ठेवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतो ऑप्ट्यूस. मग इथे लिहिलंय फॉर ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट AP बार इज लेस दॅन AC अपॉन √2. आणि कॉन्कॅव्हिटीची कंडिशन फॉर ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट AP बार इज ग्रेटर दॅन AC अपॉन √2. ह्या दोन कंडिशन्स आहेत कॉन्व्हेक्सिटी आणि कॉन्कॅव्हिटीच्या, त्यामुळे नीट लक्षात ठेवायच्यात. बघा आज आपण बघितलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतं, त्यानंतर त्यातला कॉन्केव कॉन्व्हेक्स मिनिस्कस त्यांचे ॲक्यूट ऑप्ट्यूस अँगल बघितले, त्यानंतर 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि कंडिशन्स फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्कॅव्हिटी. हा पार्ट आपला आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या पार्टमध्ये कंप्लीट झाला आहे. बघा जे गरजू विद्यार्थी असतील ज्यांना या अशा कंटेंट्सची गरज असेल, सध्या कोरोनामुळे सगळेच जण घरी आहेत, रेग्युलर क्लासरूम कोचिंग कुठंच चालू नाही, कॉलेजचं पण चालू नाही आहे, त्यामुळं याचा भरपूर फायदा होऊ शकतो. जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना वगैरे सांगा, तुमच्या मित्रमैत्रिणी जे असतील त्यांना पोहोचवा हे त्यांच्यापर्यंत खूप कमी फीमध्ये, एकदम म्हणजे नुसतं नावापुरती फी म्हटलं तरी चालेल अशा फीमध्ये आपण हे व्हिडिओज त्यांना अवेलेबल करून देतोय. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.